जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संत मांदियाळी आणि आपलं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा, पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या घनीभूत दयेने श्री क्षेत्र आरण या ठिकाणी आपला हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहामध्ये जे दैनिक कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये आपण थोडंसं वारकरी प्रस्थानत्रयीचं चिंतन करत आहोत. शांत आहे का? काय करत आहोत? वारकरी प्रस्थानत्रयीचं चिंतन या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यासाठी आपण जो अध्याय घेतला आहे तो 3रा अध्याय आहे आणि 3ऱ्या अध्यायाचं काल आपण 12व्या श्लोकाच्या काही ओव्या घेतल्या होत्या. 12वा श्लोक आणि 11वी ओवी कुठपर्यंत घ्यायचं? 12वा श्लोक आणि 11वी ओवी. तैशी निजवृत्ती जेत सांडे तेत स्वतंत्र ते वस्ती न घडे ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. कारण ब्रह्मदेवाला सगळ्या लोकांनी प्रश्न विचारला होता, हे देवा तुम्ही आम्हाला उत्पन्न केलं पण आता पृथ्वीवर आम्हाला काय काम आहे, आम्ही काय करावा काय नाही करावा. त्या अनुषंगाने ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की आपापल्या वर्ण आश्रमाप्रमाणे आपण धर्म करा. काय सांगितलं? धर्म आचरण करा. मग जसं 4 वर्ण आश्रम आहेत, ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य, शूद्र. मग आता ब्राह्मणाचे कर्म वेगळे, क्षत्रियाचे वेगळे, वैश्याचे वेगळे आणि शूद्राचे वेगळे. आता आपण साधारण सगळे कशात मोडत आहोत? वैश्यामध्ये मोडत आहोत. आणि वैश्याला 3 कर्म सांगितलेले आहेत. कृषी, गोरक्ष, वाणिज्य हे 3 कर्म सांगितलेले आहेत. आणि हे कर्म करणं कसे करायचे? तर अहेतुकी, हेतुरहित जर केलं तर त्याला काय उपमा दिलेली आहे? यज्ञाची उपमा दिलेली आहे. तो काय होतो? यज्ञ होतो. आता यज्ञ कसा होतो असं जर म्हटलं, आता आपण जिथं यज्ञ कुंड आहे, हवन करतात, त्याला आपण यज्ञ म्हणतो. पण धर्माचं आचरण करणं शास्त्राप्रमाणे त्यालाही काय म्हणतात? यज्ञ म्हणतात. आणि असं तर ते काय सांगतात? तैशी निजवृत्ती जेत सांडे. निजवृत्ती कशाला म्हणलं? तर आपल्या आत्मस्वरूपाकडून विमुख होऊन ह्या भासमान अशा संसाराकडे आपली वृत्ती गेली की त्या ठिकाणी स्वतंत्र वस्ती न घडे. मग स्वतंत्र वस्ती एक आपली. आता इथं काय स्वतंत्रता आहे आपल्याला? कशाचीच नाही. काय आहे कोणला? असले तर वर हात करा. अरे पाहणं सुद्धा आपलं स्वतंत्र आहे का? ऐकणं स्वतंत्र आहे का? खाणं स्वतंत्र आहे का? झोपणं स्वतंत्र आहे का? कसलं हे स्वतंत्र नाही. म्हणून स्वतंत्र वस्ती न घडे ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. पुढे म्हणजे खरं. पुढे शब्दाचा अर्थ काय? खरा. पुढं म्हणतात, म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील चोर म्हणून हरील सर्वस्व तयाची. काय सांगितलं? म्हणून स्वधर्म जो सांडील. आता आपल्याला स्वधर्म हे 3 कामं सांगितले. कृषी, गोरक्ष आणि वाणिज्य हा आपला स्वधर्म आहे. किंवा
आणि ते कसे सांगितले? अहेतुकी, अपेक्षा रहित. मग आता आपण अभंग घेतो. काय अभंग घेतो आपण? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा काम बीज वाढवावे नाम. आता पाखंड खंडन आहे का पाखंड मांडणं आहे? जर पाकिटासाठी रुसत असन आणि घेत असन तर काय? धर्माचं पालन आहे का धर्म भ्रष्टपणा आहे? बोला जा. भ्रष्टपणा. काय म्हणतात? म्हणून स्वधर्म जो सांडील. मग कीर्तन करणं हा स्वधर्म आहे, भक्ती करणं हा आपला धर्म आहे, देवाला आळवणं हा धर्म आहे. पण त्या धर्माच्या मोबदल्यात त्याच्याकडून अपेक्षा करणं हा काय आहे? अधर्म आहे. मला सांगा, आपली पत्नी आपल्या रोजच्या सेवेचे जर बिल टाकलं तर किती निघन? आणि मागितलं तर ठेवू का तिला? हो, सकाळपासून तुमची सेवा, पहाटपासून पाणी तापून द्या, आंघोळीला पाणी द्या, साबण आणून द्या, कपडे धुवा, याचं रोजचं बिल टाकलं तर बायकोला ठेवतान का? नाही. हां, ठेवतान का? बोला ना. का बायकाच नाहीत? मग असा जो, बर त्या बायकोचं आपण काय चालू शकतो? त्या पत्नीचं आपण काय चालू शकतो? तिला रोग झाला तर बरा करू शकतो? तिचं काय चालू शकतो महाराज? काही चालू शकत नाही. टोंगळे गेले, काय करता आलं? हसायसाठी नाही. एक दृष्टांत कसा असावा? उभय संबंधी असावा. श्रोत्या वक्त्याचा परिचयाचा दृष्टांत असलं की वस्तू पटत असते म्हणून सांगायचं. मग आपण त्यांचं कोणत्या अंगाने रक्षण करू शकतो? कोणत्याच नाही महाराज. कारण कोण रक्षण करतं? मालक करतो. मग सगळं ज्या देवानी आपल्याला दिलं आणि त्याच्याकडं अपेक्षा करणं किंवा काही मागणं, काही मागणे मग म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळो दंडील. सावधान कीर्तन करावं. चोर म्हणून हरील, बेसावधाचे. स्वरूपाच्या विषयी बेसावधाचे, धर्माच्या विषयी बेसावधाचे. चोर म्हणून हरील सर्वस्व तयाची. काय फल भेटन आपल्याला? काय करून? भागवताचार्य, वेदांताचार्य, रामानाचार्य, कीर्तन महर्षी, हा कीर्तन मेरू, हा कीर्तन मेरू, कीर्तन महर्षी, कीर्तन महर्षी. डिग्र्याला कमी नाही. पुढे या, पुढे या. इतक्या लांबून काय मिळाला? काय जवळ पाहिजे. कीर्तनकार जवळ पाहिजे, हाताखाली. कीर्तनकार जवळ असले म्हणजे मजा येते. मग मला सुचत बोलायचं, दुसरं काही नाही. ते काढून टाका, शिवाजी बाजूला ठेवून दे त्याला, त्याच काही काम नाही. काय म्हणतात? चोर म्हणून हरील सर्वस्व त्याचे. आता चोर म्हणून काय हरवणार आपलं महाराज? मनुष्य देहाचा त्यागा घेऊन जाईन आणि मनुष्य देह गेल्यानंतर पुन्हा काय करताय? ओवी आहे ना ती. मग मनुष्य देहाचा आपला जर हिरून घेतला आणि पुन्हा कशाच्या जन्माला घेतलं तर मग करता येईल का महाराज? मग देवाचं नाव घेता येईल का? कुत्र्याला मच घ्यावं वाटतं. कुत्रे दिंडीत चालत येत आता, पण भजन करता येतं का? आम्ही गोवर्धनला होतो आणि आमच्या संग एक कुत्रं आहे ना, रोज परिक्रमाला राहायचं. ते काय महाराज आहेत ना, रोज परिक्रमाला राहायचं फिरायचं. पण काय करता आलं? म्हणून तिकडं जाण्यापेक्षा आधी इथं आता आपल्याला अनायासे नरदेह प्राप्त झाला.
देवे दिला देह भजन गोमट, भजन करण्यासाठी दिला. याची देही घडे देवाचे भजन. आणि भजन कसं करा, आपण भजन करत नाहीत असं नाही. म्हणून 4थ्या अध्यायामध्ये ओवीचे महाराज, देखा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ आणि झाले असते केवळ माझेच ठाई. पण पुढं काय झालं, परिज्ञानेविने नाशिले बुद्धिभेदाशी आले आणि तेनेची कल्पिले अनेकत्व. देवाचा काही दोष आहे का? नाही महाराज. पुढं काय म्हणतात, मग सकळ दोष भवते दिवसोनी घेती तयाते रात्री समय स्मशाना ते भूते जैशी. ही माऊलीची सौम्य भाषा आहे. माऊलीनी शालदोडे हाणले, त्यांनी आपली मुंगी सुद्धा मराना, म्हणून महाराजांनी खेटरांनी बडवलं. तरी आपल्यावर काही परिणाम झाला का महाराज? किती शिव्या देवात महाराज. अभंग जर वाचले ना बारकाईनी मग कळतं किती शिव्या दिल्यात. गाढवाचं बीज म्हणलं त्याला, गाढवाचं बीज. अपमानिले जेणे श्रेष्ठाचे वचन त्याची खून ओळखावी. मग त्याच्याविषयी जर आपल्याला खेद नसन तर महाराज आपण भक्तच कशी. मग सकळ दोष भवते दिवसोनी घेती तयारी. सगळे पाप कुठे येतात? त्याच्या ठिकाणी. कसे म्हणतात त्याला दृष्टांत दिला माऊलीने. रात्री समयी मशाना ते भूते जैशी. भूते कुठं असते? काही वाटतं का आपल्याला याच्याविषयी? महाराज आपण म्हणायचं नाही. माणसं म्हणतात आम्ही नाही बा, आम्ही नाही काही करी. तू तेच करतोस. कोणत्याही अंगाने मदत केली तर बापाला वाटे घरीचे महाराज. म्हणून जितका सावधानतेने परमार्थ होईल थोडा करा, पण सावधानता सोडू नका. ड्रायव्हर आहे, बेसावध झालं तर सगळ्याला बेचिराग करतो महाराज एका सेकंदात. किती सेकंदात? एका सेकंदात बेचिराग करतो सगळ्याला. तसं परमार्थामध्ये संत वचनावर विश्वास आणि त्यांच्या मताप्रमाणे ज्या वेळेस आपण धर्म मंडपात येतो त्यावेळेस तेच आचरण केलं, त्यांच्या मताप्रमाणेच वागलं पाहिजे. अरे आपण ग्रस्ती लोक आहोत, आपण ग्रस्ती लोक आहोत. आणि ग्रस्ती लोकाला एवढी देवानी शक्ती दिली महाराज, एवढी शक्ती दिली की कष्टही करतात, पुढची प्रजाही उत्पन्न करतात. म्हणजे देवाच्या कृपेनेच होती प्रजाही उत्पन्न. आणि तिन्ही आश्रमाचं पोषण करतात. ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी. आणि 10 रुपये कमवायची अक्कल बी आपल्याकडे आणि खर्चायची अक्कल आहे. म्हणून ग्रस्ती साधून महाराज कोणाकडे हात पसरू नये. आणि हात पसरीत असला तर त्याच्यासारखा भिकार कोण नाही महाराज. त्याचं तोंड सुद्धा पाहू नये परमार्थामध्ये. ब्रह्मचार्यांनी जीवन देवासाठी वाहिलेलं आहे. त्यांनी कथा कीर्तनाचं काही घेऊ नये. पण त्यांना अनायासे आपल्या गावामध्ये आले किंवा भेट झाली तर महाराज दक्षिणा देऊनच दर्शन घ्यावा असं धर्मशास्त्र सांगतं महाराज. त्यांना दक्षिणा दिलीच पाहिजे. मग आपण ज्या वेळेस द्यायला पाहिजे त्यावेळेस देत नाहीत. आणि नाही तेव्हा मग इथं वर्म चुकलं. कारण सगळी धुरा कोणावर आहे महाराज? त्यांच्यावर आहे. धर्माची धुरा कोणावर आहे महाराज? ब्रह्मचार्यावर आहे. मग असे जे धर्मामध्ये अधर्म करतात,
तर त्यांची अवस्था रात्री समयी स्मशानाते भूते जैशी. मग पुढं काय म्हणतात माऊली, तैशी त्रिभुवनाची दुःखे आणि नानाविधी पातके दैन्य जात तितुके तेथेची वशी. कुठले पाप येत, त्रिभुवनाची पापे. तैशी त्रिभुवनाची दुःखे आणि नाना विधी पातके, अनेक प्रकारचे पाप. दैन्य जात, सर्व दुःख कुठं येतात, तेथेची वशे. असा जो धर्माला सोडून अधर्मानी वागतो. धर्म ध्यानात आला का, पण धर्माचं लक्षण ध्यानात आलं का, बोला जा. धर्म कशाला म्हणलं ना, धर्म कशाला म्हणलं, बोलते का हा, हेतू रहित करायचं. आपल्या वाट्याला आलेलं कर्म हेतू रहित करायचं, त्याला काय म्हणतात, स्वधर्म. आणि असा स्वधर्म केल्याचं फल काय पुढे येईनच आता. मग जेवढं दुःख आहे जगातलं, त्रिभुवनातलं दुःख त्याच्यापाशी येतं महाराज. मग आपण म्हणतो आयला सगळं चांगलं आहे पण सुखच नाही हो. पैसा आहे, घरदार आहे, शेतीबाडी आहे, बंगले आहेत, पोरं आहेत, पण सुख नाही. सुख कसं लागन भाऊ. आयशे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता. असं अधर्मानी वागणारा उन्मत्त, काय म्हणलं त्याला, उन्मत्त. आयशे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रडता. मग किती रडला तर कोण सोडतो. म्हणून महाराजांनी अभंग काय लिहिला, ध्यानात येतं का नाही काही, काय अभंग लिहिला, काय देशीचा चौधरी, काय सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोय रे. काय करते महाराज, मला सांगा कोणासाठी जमवायचं हे. अरे पोट तर प्रारब्धानी भरणार आहे ना. आज नाहीये भोग माझ्या पोटाला, कुठं नाश्ता खाता आला नाहीये का शिल्लक, भरपूर आहे पण नाहीये, नाही खाल्ला, नाही भेटला. पोट प्रारब्धानी भर. हे फक्त सांगायला विठाला विठाला. आपण आपला घात करू राहिलो. मला हसाई मजाकसाठी सांगायचं नाही आणि दोष बुद्धीने अजिबात सांगायचं नाही. कोणाविषयी दोष आहे असं नाही, पण आपली आपण फसगत करून घेतो याच्याविषयी बोलायचं. माऊली संत बोलतात महाराज, माझ्या लेकरा बाळाची फजिती होऊ नये म्हणून हा मार्ग सांगितलेला आहे त्याने. मग बघा, ऐशे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा हृदता कल्पंती सर्वथा प्राणीगण हो. किती कुठं राहणार मग त्यो, फॉर्च्युनर मध्ये का, कोणत्या गाडीत बसणार, फॉर्च्युनर का. विचार करण्यासारखी गोष्ट महाराज. काय म्हणतात, कल्पंती सर्वथा न सुटे. कल्पाच्या अंतापर्यंत कुठे राहणार मग तो, नरकामध्ये. मला सांगा, धर्मराजाला देवानी खोटं बोलायला आलं. कोणी खोटं बोलायला आलं, देवानी. त्याच्यासाठी नरकाचं दर्शन झालं का नाही.
त्याच्यासाठी नरकाचं दर्शन घ्यावं लागलं महाराज त्याला. अंगठा तर गेलाच, जाऊन द्या, अंगठा गेला तर गेला, पण नरकाचं दर्शन सुद्धा घ्यावं लागलं. किती बार खोटं बोलले ते देवाने बोलायला. अश्वत्थामा नरो वा कुंजर डम 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 डम. हत्ती मेला का माणूस मेला माहीत नाही. अश्वत्थामा नरो वा कुंजर वा. हा कोणला पुढे या ना असं जवळ. हा जागा आहे ना पुढं. एक टेकायला अय मागून 2-3 लोड आणणार आहे. कारण एवढ्यासाठी एवढी वाताहत झाली. आणि आपण किती सत्य बोलतात महाराज. मोबाईलवर तरी खरं बोलतात का? एका गावाला असला दुसऱ्या गावाचं नाव सांगतो. म्हणून माऊली महाराज काय म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, आणि ते या फळाचे महादीप पा. म्हणून असे सद्गुरू भेटले मला. मग नथुराम बाबा भेटले की नाही आपल्याला? कळले का? आता जाऊन द्या, आता बोंबलं किती शिमगा केला तर काय, आता काय प्राप्त होणार आहे? मग गाडी गेल्यावर वर हात करा. कल्पंते सर्वता प्राणीगण हो, सुटत नाही. म्हणून निजवृत्ती हे न सांडावी. काय म्हणतात गुरुजी? म्हणून निजवृत्ती हे न सांडावी. निजवृत्ती कशाला म्हटलं? शिवाजी महाराज कशाला म्हणलं निजवृत्ती? ग्रंथ कशा पुढे घेतले तुम्ही? डोळे झाकायला का? बघा ना वव्या बघा. निजवृत्ती न सांडावी म्हणून निजवृत्ती हे न सांडावी. इंद्रिये बरळून नेदावी आईशे प्रजा ते शिकवी चतुरानन. निजवृत्ती म्हणजे आत्मस्थितीवरून च्युत होऊ नाही. आणि आता आपले तर सगळे इंद्रिय बराळलेच आहेत. जरी असले तरी महाराज आपण अनन्य भावाने जर शरण गेलो तर निश्चित आपलं काम झाल्याशिवाय राहणार नाही. पण अपेक्षा राहता. मला सांगा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 50. 50 वर्ष तुमच्या पत्नीने सेवा केली, वहिनीनी. किती बिल दिलं? किती बिल पडलं? बिल बिल बरं काही मागितलं का? हा अर्धी नाही पुरी मालकीने, अर्धी नाही पुरी मालकीने. वायली निघाल्यावर अर्धीची, पण हायतोवर पुरी मालकीने. कोण काम सांगतं? तुम्ही गती मालक कोण आहे? तुम्ही येत. तेल संपलं उठला, दूध संपलं, भाजीपाला संपला, चित्ती नाही आज. मग अपेक्षा करून काही देवाकडे जाऊ नका गड्या. पांडुरंग प्राप्त करायचं असेल तर अपेक्षा रहित सेवा करा महाराज. तर आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि अपेक्षेने केलं की आपल्याला कुत्रही भेटत नाही. मग बांड कुत्र सुद्धा भेटत नाही. देव जाऊ द्या. म्हणूनच बघा आपले जे पूर्वसुरी आहेत, नथुराम बाबा असतील, रंगनाथ महाराज परभणीकर असतील, वक्ते बाबा असतील. महाराज ह्या लोकांना पैसे नव्हते का? कधी येणारे नव्हते त्यांच्याकडे? यांनी घेतले का? काही बांधलं का? नाही महाराज. त्यांना माहीत होतं की हे आपल्याला अधोगतीला नेणार आहे. तुम्हाला कोणी सांगितलं लोकांसाठी करायचं? हे बंधाला कारण होतं महाराज. जी जी वस्तू, आता ही बाटली भरून आणली, आता ही बाटली टर खालायचीच आहे,
पण ही बाटली जर एखाद्याने उचलली आता, ऐ माझं पाणी, आसक्ती जळली का नाही? इतका बारकाव आहे महाराज. म्हणून गुरुजी सारखे महाराज आपण भाग्यवान आहेत की निदान त्यांच्यानंतर का होईना जन्माला येऊन त्यांचं ऐकायला भेटलं आपल्याला. बाबाची संगत तुम्हाला सगळ्याला झाली. म्हणून तो विषय ध्यानात ठेवा. जसं बाबांनी काहीही जमवलं नाही. मान अपमानाचा विचार केला का? चांगल्या जागेत जायला पाहिजे, आयुष बंगला पाहिजे, आयुषमध्ये फॅन पाहिजे, कूलर पाहिजे, काही नाही मग. आता हे झोपत आहे तिथं, आहे का काही तिथं? बरं एकच आहे का? एकट्याला खोली लागते. 40,000वाले आहेत ना, त्यांना स्वतंत्र रूम लागते झोपायला, AC. मग ते सकाळी 11 वाजता मी एक आता कुठं कीर्तन होतो, कुठं हो तुमचे भगवान बाबाच्या गावाला केसापुरीला, 11 वाजता महाराजाची आंघोळ चालू होती. कोणता धरा तुम्ही आता? यमाचा पाहुणा पुढे काय म्हणतात? म्हणून निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिय बरोळ न द्यावे, ऐशे प्रजा ते शिकवी चतुरा म्हणून ब्रह्मदेवाने हा निरोप सगळ्या प्रजेला सांगितला. मग त्याचं जर अधर्माने वागलं तर काय होईल त्याचं फल सांगतात. जैसे जळचरा जळ सांडे, मग तत्क्षणी मरण मांडे. आता मासा पाण्यातून काढला, ढोरवाडीहून काढा, वडवणीत नेऊन सोडा, राहीन का? भोशीहून काढा, जिंतूरला आणला, राहीन का? जसं पाण्यातून मासा काढल्या लगेच मरतो, तसं धर्म सोडून, कशासाठी सांगितलं ते? धर्म सोडून ज्या वेळेस आपण हे गोष्टी करतो त्यावेळेस असं झालं पाहिजे, नाही तर असं होतं. जसं माशाला पाण्यातून निघाल्यावर जसं मरण येतं, तसं धर्म सुटला की मल्यालाच आहे समजायचं. म्हणून तुम्ही समजती आपुलाल्या कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढती म्हणे पताशे. काय म्हणतात? म्हणून तुम्ही समजती, हे प्रजाजन हो, तुम्ही समस्त प्रजा हो, काय करा? आपुलाल्या कर्मी उचिती, आपल्या वाट्याला जे आलेलं उचित कर्म काय करा? निरत म्हणजे तत्पर. काय करा? तत्पर. काकडा किती वाजता झाला पाहिजे? 4 वाजता झाला पाहिजे, आहे का नाही? मग याला काय म्हणायचं? तत्पर. मग दिवस उगवल्यावर सुरू केला, मग प्रत्येक मालिकेतले 2-2 अभंग घ्यायचे, 10 मिनिटात 15 मिनिटात संपायचं. मग तत्पर आहे का ते? नाही. निरत व्हावे, पुढत पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा वारंवार. म्हणेपताशे, म्हणेपताशे. कोण म्हणतं हे? हा बोला जा. ब्रह्मदेव. यज्ञशिष्टाशिनो संतो मुच्यन्ते सर्व किलबिषे, भुजन्ते तोघम पापा ये पश्यंत्यात्म कारणात. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी, जो आसते समृद्धी विनियोगू करी. काय म्हणतात? बोला जा, बघा जा, ओव्याकडे बघा जा, नुसतं ऐकू नका. ओवीकडे लक्ष गेलं का की आपल्या ध्यानात येतं. मग नंतर बी इथं काय म्हटलेलं आहे ते, देखा विहित क्रियाविधी
म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म. कसं करायचं? नीट नाहीत महाराज. म्हणजे भजने बाहेरून, कीर्तनकार बाहेरून, वाजवणारा बाहेरून. आता निर्हेतू कसं होईल तिथं? महाराज त्यांनी काय करावा? रामकृष्ण हरीचा जप करावा खुशाल 7 दिवस, पण एकही कीर्तनकार बोलू नये पैशावाला. काय करावा? नामस्मरण करावा 7 दिवस, आणि शेवटी भंडारा करावा. भेटला एखादा कीर्तनकार पाकिट मुक्त तर त्याला म्हणा ये बाबा कीर्तन कर. नाही भेटला तर रामकृष्ण हरीचा जप करा, देवाच्या नावाने मठ्याने पुंडलिका करा, कुशाल जेवा. महाराज ते कामाला येईन, देवऋणी होईन त्यांनी. पण असे कितीही अधर्म केला घडीचा आनंद वाटन, पण महाराज कल्पांतापर्यंत बाहेर निघणार नाहीत. कुठपर्यंत? कल्पांतापर्यंत बाहेर निघणार नाहीत. इथं माऊली म्हणतात, माऊली नाही म्हणत, देव म्हणतोय, मालकाचं म्हणतोय. माऊलीने ट्रान्सलेशन केलं संस्कृतचं मराठी. मत कोणाचं आहे? देवाचं आहे. जो असत्य समृद्धी विनियोग करी. आता काय करायचं? जो असत्य समृद्धी, मग आपल्याकडे जे धन आहे थोडंफार असतंच ना आपल्याकडं, मग ते कुठं विनियोग कुठं करायचा? धर्मासाठी करा ना. धर्म काय? गाया सांभाळा, गाईचं पालन करा. गाईचं पालन होत नाही तर गोशाळेला चारा नेऊन द्या. महाराज तिकडं तोंड करीनात. तिकडं तोंड करते का? इकडे महाराजाला दक्षिणा देते. कोणाला दक्षिणा द्यायला पाहिजे? अरे त्या गाईला त्या दक्षिणेचा चारा नेऊन दिला तर महाराज भगवान परमात्मा श्रीकृष्ण प्रसन्न होईल. गाय ही देवाची आवडती आहे, मग तिचं सांभाळ केला पाहिजे आपण. कमीत कमी कीर्तनकाराकर तरी गाया पाहिजे, एक एक तरी पाहिजे. ते म्हणतात पाणी पाजायलाच कुणी नाही, मग घरची कुठं जाते? पोरं. हे काय कारण झाले का? हा ते नाही जमत बा, मग तू एखाद्या गोशाळेला आपल्या शेतातला कडबा, शेतातला नाही तर विकत घेऊन दे. जर गाय नाही सांभाळले आपण तर महाराज आपलं राहिल्या कुठं गाय आता? महाराज गाया राहिल्या नाही, पुरी राहिल्या नाही. आज काय अवस्था आहे तुमचे? बघा ना आता पाटलाची बी एका गावात 100 पोरं. कारण ते त्या पतमेड्याच्या गोशाळेसारखं व्हायचं, कठाळ्याची गोशाळा 1800. महाराज मुली आपण मारल्या, देवानी कमी दिल्या नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो स्वामी रामसुखदाजीचं मत. ते म्हणायचे तुम्ही जरी इथं जन्माला येऊ नाही दिलं, ऑपरेशन करणार लय बोलायचे महाराज ते. आणि ऑपरेशन केलेल्या बाईचं हातचं अन्नच खाल्लं नाही ते. ही माता माता नाही राही म्हणली ती. ही माता राहिली नाही आता, ही भोग्य वस्तू झाली. एवढे स्पष्ट बोलायचे. मला तुम्ही भ्रष्ट करू नका म्हणायचे. हाताने करून खाईन, किंवा ज्या बाईचं मातेचं ऑपरेशन नाही झालं तिच्या हातचं अन्न खाईन, पण तिच्या हातचं अन्नसुद्धा नको म्हणे. कारण तुम्ही इथं जन्माला येऊन नाही दिले तर इथले मुलं पाकिस्तानमध्ये जन्माला येतील म्हणे, आणि तेच अतिरेकी होऊन तुम्हाला मारते. आणि हे प्रत्यक्ष आपल्याला अनुभव नाही का?
कुठून येतात अतिरेकी? अफगाणिस्तान, पाकिस्तान, कुठून येते आणि कुणाला मारते? मग आता इथं, आता समजा आपण मेलो तर ना आपल्याला मानव देव भेटणार आहे. मग इथं जन्माला नाही येऊन दिलं, समजा चांगल्या कुळात बाईनी ऑपरेशन केलं, पुढं जन्म नाही घेता आला, मग त्याला कुठंतरी दे नाही ना, कुठंतरी बसवणं. म्हणा देव सुद्धा अडचणीत आहे सध्या. माणसाने तेवढंच नाही केलं, देवाला सुद्धा अडचणीत आणलं. तू कसा चालितो बघत असतो याकडे. हे स्वामीजींनी असे बारकावे खूप लिहिले महाराज. साधकांनी त्यांची साधक संजीवनी वाचली पाहिजे महाराज. ह्याच्यात मग अशा मार्मिक 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 गोष्टी खूप सांगितलेल्या आहेत महाराज. स्वामीजी विमानाने फिरले पण पैशाला स्पर्श नाही केला. त्यांना न्यायचे लोक. ज्या वेळेस ते जायच्या आकाराला आले, म्हणजे आता जाणारे त्यांना समजलं, त्यांनी सांगितलं शिष्यमंडळीला, माझे चष्मा, जोडे, कपडे, लंगोट्या, पिशव्या मी गेल्यानंतर ह्या सगळ्या कुठं टाकायच्या? अग्नीमध्ये, प्रेताबरोबर टाकून द्यायचं. याच्यातली भांडे, याच्यातली एकही वस्तू शिल्लक ठेवायची नाही मागं. त्याच्यावर धंदा करता ना तुम्ही. हे स्वामीजीचं आहे म्हणून. मला तसंच न थोडा महाराजांनी काही शिल्लक ठुलं नाही, नाही तर माऱ्या झाल्या असत्या का नसत्या झाल्या, काही न तरी होत्यात. काही नाही तरी होत्यात. आणि स्वामीजी गेल्यानंतर त्यांच्या मताप्रमाणे ऋषिकेशला गंगेमध्ये दहन केलं महाराज त्यांचं. आणि दुसऱ्या दिवशी सावडायचंय. पुन्हा विधी नाही, 16वा नाही, 12वा नाही, 13वा नाही, काही करायचं नाही. रात्री पूर आला गंगेला. पाऊस नव्हता, पावसाळ्याचे दिवस नव्हते. रात्री गंगेचं पाणी वाढलं आणि सगळे स्वामीजीचं सामान घेऊन समुद्राला गेलं. यांना जागा सुद्धा नाही राहिली कुठं जाळलेलं. इतकी ताकद कशाने आली? देव आज्ञात राहिला महाराज. आता रात्री कालच सांगितलं ना, रात्री कीर्तनात सांगितलं नारायण महाराजांनी, त्या भक्ताचं साक्षीदार कोण झाला? देव झाला ना, बाकी बिहार. तशीच एक गोष्ट. अय पोराव, शांत शांत. आपलं लांबायला लागलं दुसरीकडेच. चला. कुठं विनियोग करायचा? जो आसत्या समृद्धी विनियोग करी. कुठं करायचा? गुरु, गोत्र, अग्नी पूजी, अवसरी भजे द्विजी, निमित्ता दिकी यजी, पित्तर होते उद्देश. कोणाची सेवा करायची? गुरु. तुमचं गोत्र कोणतं आहे? गोत्र कोणतं आहे? गोत्रच नाही. कोणतं आहे मग? हा, ज्यांचं माहीत नाही ते ब्राह्मणांनी सांगून दिलं. कश्यप गोत्र. हा हा आहे ना, आहे ना. त्यांच्यापासूनच जास्त उत्पत्ती आहे ना. हां हां बरोबर आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे की आपण सगळेजण जवळजवळ कुठं सांगतो? कश्यप गोत्र सांगतो. मग ते गोत्र अग्नी. पूर्वीच्या काळात
आपण लहान असताना आपल्या आई आजी स्वयंपाक करायच्या. स्वयंपाक करताना पहिलं केवढी मोठी भाकर टाकायच्या, एवढं एवढं चांदकं, त्याला तूप लावायच्या आणि कुठं टाकायच्या, अग्नीमध्ये. राहिलं कधी आता? हा, अरे जिथं चूल आहे तिथं करतेत का, हे महत्वाचं आहे ना. ठराविक ठिकाणी हा, चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे अग्निपूजी आणि अवसरे भजी दुजी यथाकाळी. दुजी म्हणजे ब्राह्मण देवता. जसा जसा समय येईल यथाकाळी त्यांची सेवा करायची. निमित्ताधिकी याची पित्तर उद्देश नित्य आणि नैमित्तिक. नैमित्तिक कर्मामध्ये आता आता अक्षय तृतीया झाली त्यावेळेस पितराचं यज्ञ जेवण त्यांना द्यावंच लागतं ना, केलं पाहिजे ते. तसं आपण 2 यज्ञ केलेच पाहिजेत महिन्यात किमान, अमावस्या आणि पौर्णिमा. बाबा तर रोज सांगून गेलेत, रोज हवन करा म्हणून सांगून गेले, पण किमान 2 यज्ञ केले पाहिजे अमावस्या आणि पौर्णिमेला. आणि ते जीवानी 7 द्वैत स्वीकारलेले आहेत. हे पंचदशीमधला विषय वाचलेलं आहे, माझ्या पूर्ण ध्यानात नाही, पण 7 द्वैत स्वीकारलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये हे 2 स्वीकारले आहेत, अमावस्या आणि पौर्णिमा. यांना आम्ही यज्ञ करू म्हणजे त्यांना भोजन देऊ. तर ते 2 यज्ञ करणं आपल्याला अतिशय गरज आहे. असे 7 यज्ञ आहेत. 7 यज्ञामध्ये ते पशुपालनाचं 1 यज्ञ असं काहीतरी, असे 7 यज्ञ ते वाचावं लागत. पण आता काय आहे, सध्या धंदा जोरात चालू आहे, तिकडं कोण बघत आहे. खरं आहे ते. या यज्ञक्रिया उचिता यज्ञशी हवन करिता हुतशेष स्वभाव होता उरे जे जे. या यज्ञ क्रिया उचिता यज्ञशी हवन करिता. काय करतो तो, सगळे यज्ञ क्रिया करतो. आता जे उरण आधी जेवायला बसतो का, काय म्हणतात, अग्नीच्या हवनामधून जो पुराडोष उरतो त्याचं सेवन करतो. माझं उरलेलं होता असे स्वभावता उरे जे जे उरलेलं ग्रहण करतो आणि संतुष्ट राहतो. आता आपल्याला उरलेलं खावडतं का आधी खावडतं? आधी खावडतं. ते सुखे आपुले घरी कुटुंबेशी भोजन करी की भोग्याची ते निवारी कल्मशाते. काय म्हणतो, ते सुखे आपुल्या घरी कुटुंबेशी भोजन करी. मग जे उरलेलं आहे ते आपल्या कुटुंबासह आनंदाने ग्रहण करतो. की मुच्चंते सर्व किल्बिश, या पदावरची वव्या की भोग्याची ते निवारी यज्ञशेष कल्मशाते म्हणजे पापाला. ते यज्ञ वशिष्ठ भोगी म्हणून सांडीचे तो आधी जयापरी महारोगी अमृत सिद्धी. काय म्हणलं गुरुजी, खाली वाचा. आता तुम्ही गुरुजी आहेत, होय वाचा ना. हां, ते यज्ञ वशिष्ठ भोगी म्हणून सांडीचे तो आघी जयापरी महारोगी अमृत सिद्धी. कशाची उपमा दिली त्याला? अमृत सिद्धीची. जसं महारोगी आणि त्याला अमृत दिलं तर त्याचा रोग राहीन का? मग आपल्याला हे जे पापाचं पुण्याचं बंधन आहे आणि असं जर धर्माचरण केलं तर हे पाप पुण्य आपल्याकडं राहील का? नाही महाराज. काय भोगत तो? यज्ञ सेवन
यज्ञशेष सेवन करतो म्हणून त्यापासून आधी दुःखे पापे पळतात. मग दुःख आणि पाप राहतं का? राहत नाही महाराज. की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. पुन्हा काय दृष्टांत दिला? काय म्हणलंय ववीत? काय म्हणलं कोरडे बुवा? हा, भ्रांती झाल्याला हा, तपोनिष्ठ भ्रांती झाल्याला. ज्याप्रमाणे तत्वनिष्ठ कोणला मानतात? ब्रह्मनिष्ठ. तत्वनिष्ठ. आता तत्वनिष्ठच प्रकरण चालू आहे ना आपलं. आता विचारसागरामध्ये जे स्वामीजी सांगतात ते कोणाचं लक्षण सांगतात? तत्वनिष्ठाच सांगतात. मग असा ब्रह्मनिष्ठ असणारा माणूस नागवे म्हणजे भ्रांतीचा लेशाला सुद्धा तो प्राप्त होत नाही महाराज. हा कळला जातो का तिला? त्याच्या ठिकाणी भ्रांती राहते का? आणि भ्रांती येतं तो तत्वनिष्ठ कसा? कोरड्याची वाडी. त्याच न्यायाप्रमाणे तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. ज्याप्रमाणे तत्वनिष्ठ माणूस ब्रह्मज्ञानी माणूस जगत हे आपल्याला सत्य वाटतं का नाही? मग त्याच्या ठिकाणी जगत सत्य आहे का? मिथ्या आहे. मग तसा तो ह्या जगताला पाहूनही सत्य मानत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये विकल्प आहे का जगाविषयी? नाही महाराज. मग त्याच्यात अडकवतो का त्यो? आपण सगळे कुठं अडकलो? जग सत्य. जग सत्य का देह सत्य? देह सत्य. देह सत्य देह संबंधी सत्य. म्हणून आपल्याला भ्रांती आहे. मग त्याच्या ठिकाणी भ्रांती आहे का? नाही. तेवढ्या बरोबरीचं फल सांगितलं. तो शेष भोगी जैसा. कोण? यज्ञ करणारा, धर्माचरणाचा धर्मयज्ञ करणारा. तो शेष भोगी जैसा नाकळे दोषा. मग त्याच्याला दोष म्हणजे पाप पुण्य त्याला लागत नाही. म्हणून स्वधर्म जे आर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जय मग उरे जे भोगी जे संतोषेशी. काय म्हणतात गुरुजी? ववी काय म्हणते बघा. ववी सोडू नका तुम्ही, माझ्याकडे बघू नका. मग बघा, म्हणून स्वधर्मे जे आर्जे. आर्जे म्हणजे काय? मिळतं, प्राप्त होतं. ते स्वधर्मेची विनियोगी. कुठं खर्च करायला सांगितलं? स्वधर्मालाच खर्च करायला सांगितलं. आता स्वधर्माला खर्च होतो का शोकामध्ये खर्च होतो आपला? खायला पैसे लागत आहेत का शोकाला पैसे लागत आहेत? किती कपडे असावात? जाळाय पुरते असावं त्याला. किती असावत? जाळाय पुरते. लाकडाची गरज नाही लागाव. चांगली गोष्ट आहे कधी. म्हणजे एक आपण कपड्याचं उपलक्षण घेतलं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जे शोक अनाठाई खर्च होतो त्या खर्चाला आपण जास्त पैसे खर्च करतो. खायला किती लागतं? आता एक भाकर खाल्ली तर पोट भरल्यावर पुन्हा खातं का? पण एक ड्रेस आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहेत, 5 आहेत, 10 आहेत तरी घेतच वरून. कशाला रे? कशाला घेतो? नाही त्यांचं लय प्रेम आहे. अरे रताळ्या, त्यांचं प्रेम आहे पण तू बांधायला प्राप्त हो राहिला ना. म्हणून साधकाने आपल्या गरजेपुरते बघा ना किती कपडे त्यांच्याकडे. यांच्याकडे कपडे किती आहेत आणि किती भारी आहेत.
सगळं अंग दिसतं महाराज कोण ते कोण. का त्यांना देणारेच नाहीत, का त्यांना घेता येत नाही? कारण त्यांना जाण याची की आपण हे जास्त जर शोक केला तर आपण बंधाला प्राप्त होऊ महाराज. मग काय म्हणतात, कुठं खर्च करायचा? ते स्वधर्मीची विनियोगाची. आता स्वधर्म काय महाराज? सप्ताह आहे, सप्ताह आहे. धर्म नाही का आपला, तो स्वधर्म आहे महाराज. तिथं खर्च करा, अन्नदान करा, अन्नदान करा, देवाचा उत्सव करा, रांगोळ्या काढा, सडा टाका, दिवे लावा, आपल्या घरावर ध्वज लावा. जेवढं करता येईल तेवढं करा. कोणासाठी? देवासाठी. तिथं विनियोगीचे भारी मंडप लावा, भारी देवघर करा, जेणेकरून देवाचे फोटो लावा, जेणेकरून त्या मंडपात प्रसन्नता होईल. आणि प्रसन्नता असेल तर देव येतो. मंडपाच्या चटाया कुंकड, मंडप कुंकड, हो. महाराज हे आपल्याकडं बहुतांश ठिकाणी दिसतास तर त्याच्याविषयी आपल्याला प्रेम नाही. मग आपला स्वधर्म चुकला तर आपल्याला कोण सोडीन? विनियोगीचे. मग उरे जे ते भोगीचे संतोषी. मग त्याच्यातून जे उरण ते आपलं आपण ग्रहण करावं असं शास्त्र सांगतं. हे वाचून पारतार आठवणे अन्यथा आईशी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. कोणी सांगितलं आता? हे मुरारी. मुरा नावाच्या दैत्याचा वध करणारा मुरारी. तो कोण आहे? श्रीकृष्ण. तो कोण आहे? विठ्ठल. तो कोण आहे? पांडुरंग. का दुसरं आहे कोणी? आणि त्यांचे कोण आहेत? आपण अभप आहेत ना, भक्त आहेत ना आपण. मग भक्तानी, भक्त कधी ठरतो? देवाच्या आज्ञात राहिला तर. पतिव्रता कधी ठरती? पतीची मता अनुसरून. भक्त जो कधी विभक्त होत नाही त्याला मन लावलं पाहिजे. भक्त कधी विभक्त होत नाही त्याचं नाव भक्त. एक आता गोष्ट सांगतो, आली ध्यानात म्हणून. बादशाह होता विजापूरचा, आणि यवन होता पण सत्संगी होता. मग त्याच्याकडे एक महात्माजी यायची. महात्माजी यायचे, सत्संग करायचे, चर्चा व्हायची, ते निघून जायचे. एक दिवशी काय झालं, नेमकं 1 वाजता महात्माजी आले आणि ह्यो नमाजला निघाला. तेव्हा म्हणला मी नमाज पढून येतो. नमाज पढून येतो म्हणल्यावर मूर्ख आहे म्हणला तो. काय म्हणला त्याला? मूर्ख. राजा शहाणा होता. गेला नमाज पढून आला. म्हणला मी देवाची आठवण करतो, मला मूर्ख म्हणतो तुम्ही? आणि तू आठवण करीत नाही, तू शहाणा आहे का? मग असं चर्चाविषयी झाला. अरे म्हणले मूर्खा, तू दिवसातून 5च वेळेस आठवतो आणि आम्ही त्याच्यापासून कधी बाजूलाच झालो नाही. मग आठवण्याचा प्रश्न कुठे येतो? म्हणून कोणाला म्हणते भक्त? जो कधी विभक्त नाही तो भक्त. हे वाचोनी पारता आठवणे अन्यथा आईशी हे आद्य कथा मुरारी श्री मुरारी सांगे. जे देहची आपण पे मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती, या परते न स्मरती अनेक काय. आपला नंबर लागतो आता. जे देहची आपण पे मानिती. आता आपण काय मानतो? आणि विषय ते भोग्य म्हणती, या परते न स्मरती आणि काय. मग आपल्याला कुठेही हे जाऊन द्या, ह्या सप्त्याला आले नाही आले असं नाही, पण आपला दिवसाचं प्रयोजन काय? रोजच्या दिवसाचं प्रयोजन काय महाराज?
आपण नित्य कर्म हे बिनचूक केलं पाहिजे, बिनचूक. मग ते कसं असेल? आंघोळत नाही झाली बुवा, पाणीच नव्हतं बुवा. बघा आता पहिले दोषी आम्ही ठरतो. कसे? रात्री 11 वाजता कीर्तन संपलं, निघाले 12 वाजता नारळ प्रसाद घेऊन, चहा पाणी तेवढा टाईम जातो, 12 वाजतात. घरी यायला 1, 1:30, 2 वाजला. झोपला किती वाजता उठला? 8 वाजता, 8:30ला, 9ला. मला सांगा आमच्याकडं कुठलं लक्षण राहिलं साधूचं? ब्रह्ममुहूर्तावर उठावं असं शास्त्र सांगतं, संत सांगतात. आपल्याकडे लक्षण आहे कधी? मग आपण कीर्तनकाराने ठरवलं 7 ते 9 कीर्तन करा. ठेवायचं असेल तर ठेवीन, नाही तर नाही ठेवीन. काय होईल? त्यांना गरज असलं तर ठेवतील. त्यांच्या मताप्रमाणे वागा का शास्त्राच्या? जेणेकरून आपली जीवनात हानी होणार नाही याचा विचार आपण केला पाहिजे. आता जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांचा अधिकार उंच झाला, त्यांनी पूजा केली काय, नाही केली काय, देवाला शिव्या दिल्या काय, मग त्यांची बरोबरी आपण करू शकतो का? म्हणजे ते इथून नरेंद्र मोदीला शिव्या दिल्यासारखं आहे. कारण जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांना शास्त्र कुठली आज्ञा करत नाही. मग त्यांचं बघून आपण करावं का? त्यांनी मोठ्याले 2 हार घातली गाड्यात, आपण घालावत का? आणि त्यांनी उद्या चपलाचा घातला तर बाबा म्हणायचे, वक्ते बाबा म्हणायचे, शेठजी तुम्ही हत्तीन मिरवणूक काढली ना, आता एकदा गाढवान काढा. काय म्हणायचे? ह्याच पंढरपुरात माझी गाढवान मिरवणूक काढा आणि एक चपलाचा हार करा, मोठ्या चपलाचा, आणि माया गळात घाला आणि मागं तोंड करून गाढवावर बसा. उलसाक बी फरक वाटला तर मग बोलायचं म्हणे आपल्याला. मग त्यांची बराबरी करू शकतो का आपण? मग बाबांनी केलं, मग आपल्याला काय? जमत नाही. त्यांच्या ठिकाणी त्याच्याविषयी काहीही राहिलेलं नाही. जे देहाची आपण पे मानिती आणि विषय ते भोग्य मानती. या परते न स्मरती आणि काही, याच्या पलीकडे कशाची आठवण करत नाही. असे किती लोक आहेत आपले? किती आहेत महाराज? सप्त्याला नसतेत, मंदिरात नसतेत, गळ्यात माळ नाही, डोक्याला गंध नाही, देवळात मंदिरात सुद्धा जात नाहीत का? जातेत? तुमच्या गावात चांगलं आहे बाबासाहेब महाराज, तुमच्या गावात निदान संस्कार आहेत महाराज. तुम्ही दत्ता महाराजांनी तुम्ही जे लावून धरलं आणि पुढे पोरं होऊ राहिले, हे टिकल्या गोष्टी, ही खूप जमेची बाजू आहे तुमची महाराज. पण यांच्याकडे पहा, कसं वाटतं गुरुजी महाराज? महात्म्य कळत नसते तर आपल्याला. महात्म्य कळत नसते. महात्मा कोणाला म्हणते? तो साधू कोणाला म्हणायचं? ज्यांची आसक्ती राहिली नाही त्याला साधू म्हणतात, की ज्याला आसक्ती त्याला आसक्ती नाही राहिली त्याला साधू म्हणतात. मग आपण त्याला साधू म्हणतो का? अशी कितीतरी उदाहरणं दाखवतो मी तुम्हाला महाराज. रमेश महाराजाच्या वडिलाच्या ठिकाणी कोणती आसक्ती?
कोणा संघ घातले त्यांनी 15-20 वर्ष? बाबा किती बोलायचे त्यांना मला, हा नाही बाबा किती बोलायचे त्यांना. साधू वाटतात आपल्याला, गेल्यावर पाय पडा वाटतं, हा त्यांना तरी वाटतं का मला महात्मे? मग गेल्यावर बोंब बोलते आमच्या गावात होते राहते. मग काय करतो? महात्मा लक्षणाने सिद्ध होतो, बहिरंगाने होतो का? आणि ज्यांच्या ठिकाणी असे लक्षण असतील मग तो ग्रस्ती असू नाही तर शेतकरी असू नाही तर ढोरा मागला असू, महाराज तो साधूच. आणि हे लक्षणं आपल्याला ग्रंथ शिकवतात आणि आपण ध्यानात धरले पाहिजे. आमच्यासारखे जगमग कपडे घातले ना आलेत मोठी गाडी घेऊन रुबाबात नाही महाराज. पुढं काय म्हणतात? हे यज्ञोपकारण सकळ नेनत साते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. काय म्हणतात गुरुजी? हे यज्ञोपकरण यज्ञ सामुग्री सकळ नेनत साते बरळ न जाणता आज्ञ होत साते भ्रांत. बरळ म्हणजे भ्रांत झालेले. काय म्हणतात? अहम बुद्धी केवळ भोगू पाहते. अहंकाराने चांगला स्वयंपाक करून खातात, इंद्रिय रुची सारिके करविती पाक निके ते पापिया पातके शेविती जाण. कशामुळं म्हणलं असं बरं? आता हे बोला जा, खालून बोला जा कोणीतरी. हे मी सांगायसाठी नाही बसलो, हे आपल्या सगळ्याच्या ध्यानात आलं पाहिजे, याच्यावर अनुवाद झाला पाहिजे महाराज, तर मतलब आहे. आणि अनुवाद नाही झाला तर काय मग? इंद्रिय रुची सारिखे करविती पाक निके ते पाप्या पातके शिविती जान. कोण? अहम बुद्धी. मला खायला केलंय, माझ्यासाठी केलंय. मग ते काय खातात? भजे खातात का पाप खातात? पाप खातात. संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे आणि मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी. किती गबार वाचल्यात आपण? काय म्हटलंय? संपत्ती जात आघवे. किती अवघ. हे हवन द्रव्य मानावे. आणि खरं काय बरं याच्यातलं आपल्याला काय नेता येतं? तरी महाराजांनी लय जागेवर शिकवलं का नाही? हा काय कोटी धन लंगोटी नाही संग काय प्रमाण आहे ते? हा धन कमविले कोटी संगोटी संगे नाही रे लंगोटी. तोंड वासू. म्हणजे हे सगळं सांगितलं का नाही आपल्याला? शिकवायचं काही ठुलं का? मग आपलं ऐकणं काम आहे का अंगठे दाखवणं? पूर्वीच्या काळात म्हाताऱ्या काय म्हणायच्या? हे यटाण्यात आवतं. मला तुमच्याकडे होतं का नाही माहीत नाही आम्हाला. बारकले पोर नातू असायचे ना, मग म्हातारीला वाकडं दाखवायची. ती म्हणायची यटाने दाखवते. काय म्हणायची? यटाने दाखवतोय मला हे. आणि धरल्यावर हाणायची. तसे देवाला आणि संताला यटावण्या करतो महाराज आपण. त्यांचंच बोलतो आणि त्यांनाच यटावण्या दाखवतो का नाही वाटत? बोलणं कोणाचं आहे? कोणाचा आपण घेतो?
कोणाच्या वाव्या म्हणतो? त्यांच्याच म्हणतात ना. आणि झाल्यावर त्यांनाच आठवण्यात दाखवत. सोपी गोष्ट नाही, करमणुकीसाठी सांगत नाही महाराज. निश्चित आपला घात झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय म्हणतात? संपत्तीचा आता आग होय, हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी. मग सगळी संपत्ती कोणाला अर्पण करा? परमेश्वराला. आता अर्पण करायची म्हणजे काय करायचं हो गुरुजी? कुठं येतो त्याच्याकडे नेऊन द्यायला? काय करायचं? अर्पण करायचं म्हणजे काय करायचं? बोला मुंडे साहेब, बोला. हा नाही, खर्चन शिल्लक राहिली. आता काय म्हणले ते? संपत्तीचा अवघे, जेवढी संपत्ती आहे तेवढी काय म्हणावा? हवन द्रव्य मानावे. हवन द्रव्य म्हणजे काय? यज्ञात टाकायच्या वस्तू. मग यज्ञातले तांदूळ उरलेले घरी नेतो का आपण? हवन द्रव्य मानावे. आणि पुढं काय करावा? मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषा. कोणाला अर्पण करायला सांगितले? स्वधर्माच्या यज्ञामध्ये आदी पुरुष म्हणजे परमेश्वर किंवा परब्रह्म किंवा भगवान परमात्मा, त्याला अर्पण करावे. आता ही क्रिया करत असताना काय करावं लागेल? उचला उचली करावं लागत. ती कसं करायचं हे तर सांगितलं आता देवानी. आणि आता तुम्ही तर माझ्यापेक्षा जुने माणसं आहेत, परमार्थातले जुने लोक आहात तुम्ही. अनेक लोकांचं, विद्वान लोकांचं ऐकलंय. ते कसं अर्पण करायचं? बोला कोल्डे. गुरुजी किस करणं आबे? कर्तव्य आपल्याकडे घ्यायचं नाही, तेवढ्यात भागत नाही. ते कुठेही लावू नका ना तुम्ही. कसं मग बोला. ते वाटावरची सावली काय ते ववी काय ते? वाटे जाता मिनली. हा महाराज, ही ओवी काय सांगते? वाटे जाता मिनली म्हणजे हे सगळं कोणाचं आहे? देवच आहे. आपलं काही आहे का? अशी आपल्या बुद्धीमध्ये प्रत्यक्ष बरं का, नुसतं बोलून नाही, असा जेव्हा आपल्या बुद्धीचा निश्चय होईल मग आपल्याला सुख दुःख होईल का? पाऊस पडला आनंद, नाही पडला दुःख, असं होईल का? म्हणजे याच्यासाठी याच्या काय करा आहे? आसक्ती रहित होणं. कुठं अर्पण करा? आदी पुरुषी. आदिशी पुरुष म्हणजेच आपला बाप भगवान परमात्मा. मग आपल्याला काय होईल त्याचं फल? आणि हे सांडोनिया मूर्ख आपण प्या लागी देख निपजदी पाक नाना विधी. असं न करता काय म्हणतात माऊली? असं न करता. कसं? आदी पुरुषाला अर्पण न करता हे सांडोनिया मूर्ख आपण प्या लागी देख निपजती पाक नाना विधी. मग जीही यज्ञ सिद्धी जाय परेशा तोशी होय ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या. काय म्हणतात? भगवंताला अर्पण नाही केलं काय करायचं? अरे सगळी संपत्ती आणि त्याचीच आहे ना. आपलं काय? आपला बाप गेला, आपला आजा गेला, आपला पंजा गेला, राहिलं काही त्यांचं?
जी ही यज्ञ सिद्धी जाय आणि परेशा तोषी होय, असा ज्यांचा अर्पण यज्ञ, बरं का, स्वधर्म यज्ञ अर्पावे असा अर्पण यज्ञ ज्यांचा सिद्धीला गेला किंवा केला, परेशा तोषी होय, असा भगवान परमात्मा त्यांनी काय होतो, संतुष्ट होतो. आणि मग ते हे सामान्य अन्न न होय म्हणून, मग ते अन्न सामान्य आहे का? मग हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मपूर्ण जाण, हे जे जीवन हेतू कारण विश्वाया. कशावर जगतो आपण? अन्नावर. अन्न नसलं तर जगू का? मग सगळ्या जीवाला जगण्यासाठी काय आहे? अन्न आहे. आता अन्न उत्पन्न करायचं म्हणलं की पाणी लागतं, शेती लागते. मग पाऊस कोण पाडतं? कार्यक्रम चालू आहे, कोण पाणी पाऊस पाडतं? सगळं कोण करतं महाराज? सगळं भगवान परमात्माच करतो. तरी आपण असं मानतो का? आणि असं मानलं त्याच्यावर सगळं सोडलं तर आपल्याला सुखदुःख होईन का? नाही महाराज. मग काय होतं? जे जीवन हेतू कारण विश्व ह्या, मग त्यासाठी पुढं काय सांगितलं बघा, अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समजते, मग प्रजन्य या अन्ना ते सर्वत्र प्रसवे. अन्नात भवन्ति भूतानि प्रजन्यात अन्न संभव, यज्ञात भवती प्रजन्य यज्ञ कर्म समुद्भव. एवढा मोठा श्लोकाचा अर्थ माऊलींनी एकाच ओवीत सांगितला. अन्नास्तव भूते, अन्नापासून काय झालं? भूत झाले. प्रहरो पावती समजते, वाढ वृद्धी झाली. मग प्रजनी अन्ना ते सर्वत्र प्रसवे. मग पावसापासूनच सगळं होतं का नाही? का पावसा वाचून होतं? पावसापासून. मग सगळं कोण करतं? तोच करतो महाराज, मालक. मग त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा काही मागायचं का आपल्याला? आता नाही. मग असा स्वधर्म आपण संतांनी देवानी सांगितल्याप्रमाणे आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये आचरणामध्ये जर आला, राव द्या ना तुम्ही तिकडे सगळे माणसं भैकिले राव, झालेली सेवा भगवंता